नमस्कार, मी दिग्विजयची आत्या. लहानपणापासून तो आमचा खूपच लाडका होता. आज त्याचं लग्न होतंय, आम्हाला खूप 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 आनंद होतोय. माझ्याकडनं आणि माझ्या शिरसाट परिवाराकडनं त्याला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. दिग्विजय म्हणजे आमचा लाडका सोन्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आई आप्पांचा लाडका नातू. त्यांचं सगळ्याच नातूंवर खूप खूप जास्त प्रेम होतं, पण सगळ्यात जास्त हा मोठा असल्यामुळे याच्या वाट्याला त्यांचं प्रेम खूप जास्त आलेलं होतं. आणि त्या प्रेमामध्ये तो इतका सुंदर वाढला, त्याच्यावर खूप चांगले संस्कार झाले. आणि या संस्काराच्या या जीवन प्रवासाच्या आजचा जो क्षण आहे तो अतिशय महत्त्वाचा क्षण आहे. आणि या क्षणामध्ये तो त्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात करतोय, म्हणजेच लग्नाला. या लग्नगाठीमध्ये आम्ही सगळेजण इतके उत्साही आणि आनंदी आहोत आणि प्रसन्न आहोत. आमचा पूर्ण परिवार याच्यामध्ये एन्जॉय करतोय. सगळा परिवार याच्यामध्ये समाविष्ट झालेला. आम्ही सगळे परिवार मिळून त्याला शुभेच्छा देतोय आणि सगळेजण या आनंदाच्या क्षणामध्ये खूप खूप उत्साही आहोत आणि आनंदी आहोत आणि प्रसन्न आहोत. खरं तर आजचा हा सोहळा म्हणजे अगदी मनाला भावून गेलेला आहे. दिग्विजय आणि ऐश्वर्या यांचं आज हा लग्न सोहळा बघण्यासाठी खास मी नाशिकहून आलेली आहे. त्या दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि एक म्हणजे जर मी ह्या लग्नाला आले नसते तर मला असं वाटतं मी खूप मोठे एक लग्न सोहळा त्या गोष्टीला मी मुकले असते. पण आज या सोहळ्याला येऊन खरंच खूप आनंद वाटतोय. आमच्याच दादाचं लग्न होतंय, खूप आनंदाचं वातावरण आहे. आमचं सर्व परिवार उत्साही आहे. अजून जल्लोष खूप बाकी, ही तर फक्त सुरुवात आहे. जशी छोटी होती ना तशापासून आम्ही तिला ओळखतोय. ते आम्ही बाजूलाच राहत होतो. आमच्या इथं खेळायची, हे करायची. लहानपणी आम्ही तिला छकुली म्हणायचं, तिला उचलून घ्यायचं. आमच्या इथं जेवण खावण तिचं असायचं सगळं. आजचा दिवस अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा आहे असं मी म्हणेल. माझे लहाने साडू ओमिवणी यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिग्विजय व ऐश्वर्या यांचा आज या ठिकाणी शुभविवाह होत आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून या मुलांचं शिक्षण करून हे मुलं इथपर्यंत उभे केले. प्रथमतः त्या आईवडिलांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एकदम चांगले मुलं घडवले. दिग्विजय हा अतिशय सोज्वळ, चांगला आणि मनमिळावू मुलगा आहे. त्याच्या विवाहप्रसंगी मी आज त्यांना उभयतांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी म्हणून 2 शब्द बोलत आहे. त्या दोघांचं भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभराटीचं व आयु आरोग्याचं जावो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. चांगले वे शुभेच्छा देते ते नवरी नवरदेवाला, ऐश्वर्याला, दिग्विजयाला शुभेच्छा देते. त्यांचं कार्य चांगलं पार पडू दे, त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. अशी आमची एक चांगली फ्रेंड आहे. खूप अशी स्वभावाने एकदम मनमिळावू आहे, ऍडजस्टेबल आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे मला वाटतं लग्न झाल्यावरती खूप अशी एकदम खूप चांगल्या प्रकारे संसार करू शकेल, खूप चांगल्या प्रमाणे त्यांचं घर सांभाळेल. आमच्याकडून आम्हा सगळ्यांकडून तिला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. तिला खूप ब्लेसिंग्स आहेत आमच्याकडून. लव्ह यू. दिग्विजय हा माझा पुतण्या. दिग्विजय हा आमच्या घरातील सर्वात मोठा पुतण्या आहे. माझ्या आईचा खूप लाडाचा नातू होता. माझी आई खूप त्याला लहानपणी खूप जीव लावायची. दिग्विजय जसजसा मोठा होत गेला तसं आमच्या घरात आनंदाचं वातावरण होत गेलं. त्याच्यानंतर आमचा 2 नंबरचा पुतण्या करण, हे दोन्ही मुलं आमच्या घरातील सर्वात मोठे पुतणे आणि माझ्या आईवडिलांचे नातवंड होते. दिग्विजय खूप हुशार मुलगा आहे. आज रोजी त्याची लग्न ठरले. आज त्याच्या लग्नाचा दिवस उजाडला. आम्हाला अजून तो खूप छोटाच वाटतोय आणि तो अशीच प्रगती करत राहो अशीच शुभेच्छा आणि त्याच्या लग्नाला खूप खूप आशीर्वाद. नमस्कार. दिग्विजयाला लग्नाच्या भरपूर शुभेच्छा.
आता आम्ही त्याच्या लग्नामध्ये आलो आहे आणि लग्नाची सोय एकदम मस्त केलेली आहे. आणि दिग्विजय माझा भरपूर म्हणजे लहानपणापासून मित्र आहे. बॅचलर्स पार्टीमध्ये पण भरपूर मजा केली आम्ही लोकांनी. सो ऑल द बेस्ट. त्याला बेस्ट विशेस आहे माझ्याकडून. दिग्विजय, तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जास्त वेळ बोलू शकत नाही कारण आपल्याला बोलता येत नाही. तुझं येणारं आयुष्य खूप चांगलं जावं हेच देवाकडे मी प्रार्थना करतोय. आज आम्ही शुभमुहूर्तावरती दिग्विजयच्या लग्नासाठी आलेलो आहोत आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय हे बघून. बट लग्नाच्या नंतर तो आपल्या बायकोचा बैल म्हणून राहू नये ही आमची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी आम्ही ऑलमोस्ट 9 ते 10 वर्ष 14 वर्ष एकमेकांना ओळखतोय. आणि हे त्याने जे सर्व स्वतःच्या भिंतीवरती केलं हे बघून आम्हालाही खूप आवडतं आहे. फक्त बायकोचं ऐकून नेक्स्ट टाईम त्याने प्लॅनला कुठला कॅन्सल केला तर त्याची गाठ आमच्याशी असेल. आणि लग्नासाठी त्याला आम्ही खूप मनापासून शुभेच्छा देतो.